सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 श्लोक 20. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां मत्परमा भक्तास्तेस्तीव मे प्रियः. बोलिल्याच परीचे हे धर्म्यामृत उपासिती श्रद्धाळू थोर मी जयाला भक्त ते बहुमती मदिक्य. पार्था हे धर्मामृत यथोक्त सद्भक्तयासे भजती विश्वासु मत्परते प्रीतितयांची असेच मज बहुती. हे धर्मामृत याची उपासना करीत तो जाण जीवनमुक्त माझा भक्त पै. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐको निजे. तैसीची जी श्रद्धेचे नियादरे जयांचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती परिनिरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी. मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. आम्ही तयांचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचुनी यान गोमटे नाही. तयांचे आम्हा व्यसन ते आमचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती तै. पै प्रेमळाची वार्ता अनुवादती पांडुसुता ते मानू परमदेवता पुली आम्ही ऐसे निज जनानंदे तेणे जगदादी कंदे. बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो. पै सुर सहाय शिळू लोक लालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो. धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुल बळे प्रबळू बळीबंधनू जो. भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजलू सत्यसेतू सकळू कलानिधी तो. श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा एक तू असे. आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रा तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेला तावधारी जो. ज्ञानदेवो म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पडविलोची स्वामी निवृत्ती देवी. श्रीराम श्रीराम श्रीराम.